कृषी व्यावसायिक संघाच्या वतीने विविध मागण्यांच्या अनुषंगाने बंद पुकारण्यात आलेला आहे। खरीप हंगाम सुरू आहे आणि अशामध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यातील सर्वच कृषी केंद्र धारकांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविलेला आहे आणि या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष रविभाऊ शेंडे आहेत। भाऊ, काय सांगाल, कोणत्या मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे? आज आम्ही हा वर्धा जिल्हा कृषी व्यवसाय संघातर्फे बंद पुकारलेला आहे। त्याचे मेन कारण आहे की इल्लीगल बीटी जे एसटी बीटी मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यामध्ये मागील 2-3 वर्षापासून विक्री होत आहे, पण यावर्षी मोठ्या प्रमाणात म्हणजे 40-50% या बीटीची विक्री मागील 2-3 महिन्यापासून होऊन राहिलेली आहे। याबाबत सविस्तर माहिती आम्ही एडीओ एसओ अजून कलेक्टरांना सुद्धा दिलेली होती, परंतु कोणताही फायदा न झाल्यामुळे आज आम्हाला हा बंद पुकारावा लागला। त्यासोबत जे रासायनिक खताचं शॉर्टेज आहे आणि त्यामुळे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खतासोबत दुसरं पिल्लू म्हणजे लिंकिंग देण्याचं जे प्रोव्हिजन केलेलं आहे हे सुद्धा सरकारला माहीत आहे। कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनासुद्धा ह्या मोठ्या प्रमाणात या खताच्या लिंकिंगबद्दल माहीत असल्यानंतरही ह्या रासायनिक कंपन्या आज मानत नाही आहे। हे एक शोकांतिका आहे। त्यामुळे आज आम्ही हा सर्व बंद पुकारलेला आहे। यामध्ये किती कृषी केंद्र संचालक सहभागी आपल्या वर्धा जिल्ह्यातले? जवळपास वर्धा जिल्ह्यातली 1200-1250 कृषी केंद्र आहे आणि पूर्णपणे ह्या सहभागी झालेले आहे। TVN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।